भारत, हिंदुस्थान, इंडिया आपल्या देशाला कुठल्याही नावाने हाक मारा. या तीनही नावांची जन्मकथा काय आहे यावर पुन्हा कधीतरी पुराव्यानिशी नक्कीच बोलू. पण मित्रहो, तुर्तास कुठल्याही नावाने हाक मारा, परंतु आपला देश अलीकडे आपल्यालाच अनोळखी वाटायला लागला आहे का, याची कारणं शोधून तात्पुरतं समाधान मानायला हरकत नाही. ज्यांच्या वाटेतले विवेकाचे दिवे विझले आहेत किंवा अर्धज्ञानाचा आत्मविश्वास आणि निराधार दाखल्यांची पाखंड पूजा करणारे पुजारी म्हणजेच अंधभक्त या विषयाकडे जास्त लक्ष देणार नाहीत, ही मला खात्रीच नाही मित्रहो, तर ठाम विश्वास आहे. कारण यांच्या स्वप्नातला भारत हा अगदी वेगळाच आहे. त्या वेगळेपणाची कल्पना करणं म्हणजे हास्यास्पद आहे. या मंडळींच्या अंधविश्वासाकडे न जाणाऱ्यांनी मात्र सावध राहावे आणि सावधान व्हावे. आणि माझ्या तर्काचे कारण शोधण्यासाठी हा विशेष आजचा भाग मित्रहो आवर्जून बघावा. आपल्या सर्वांचे अतिशय वाईट दिवस पुढे येणार आहेत हे मला सांगताना दुःख होत आहे आणि राज्यकर्त्यांची लाजही वाटत आहे. लक्ष द्या मित्र. वाईट दिवस काय येणार आहेत हे तथ्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रहो शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. कारण सावध होण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. नमस्कार, मी रिनेश रंजन. मित्रहो, बातम्यांना चाळून चाळून उरलेल्या खड्यांची खडा माहिती देणाऱ्या तुमच्या हक्काच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला विसरू नका. मित्रहो, या बातमीने घाबरून जाऊ नका, विचलित अजिबात होऊ नका, काळजी मात्र अजिबात करू नका. परंतु येणाऱ्या वाईट दिवसांचा विचारपूर्वक सामना करण्यासाठी तयार रहा, एवढंच. वाईट दिवस येण्याचे संकेत, तथ्य आणि कारण या सर्व गोष्टी तपशीलवार ऐकण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, ही नम्र विनंती. मित्रहो, मागील 10 वर्षात देशात व महाराष्ट्रात घडलेल्या विविध घडामोडींकडे थोडं मागे वळून बघा. त्यातल्या बहुतेक सर्वच घटना यापूर्वी आपल्या देशात, राज्यात कधीच घडल्या नव्हत्या. पुढे वाईट दिवस का येतील याचं सर्वात पहिलं कारण नीट लक्ष देऊन ऐका. पहाटेच्या शपथविधीपासून तर पळवलेल्या पीक विम्यापर्यंतचा सर्वच सरकारी तमाशा तुम्ही अगदी जवळून पाहिला आहे. गेल्या 10 वर्षात अनेक मागण्यांसाठी अनेक आंदोलनं झाली. त्यापैकी एका ठळक आंदोलनाचं स्लोगन एक मराठा लाख मराठा लक्षात असण्यासारखं आहे. आणि याशिवाय अनेक विषयांवरील शेकडो मोर्चे, हजाराहून अधिक उपोषणं आणि सर्वात शेवटी विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएम मशीनवर झालेल्या आरोपांचं पिल्लू जन्माच्या आधीच मारून टाकण्यात आलं. आणि आता सध्या सुरू असलेल्या स्वर्गीय संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठीचं आंदोलन थोडं तीव्र आणि रेटून सुरू आहे, म्हणून ते आजपर्यंत जिवंत आहे. परंतु मित्रहो, ते आंदोलन देखील व्हेंटिलेटरपर्यंत पोहोचलेलं आहे, लक्षात घ्या. हे असं पूर्वी देशात, राज्यात घडत नव्हतं. परंतु आता मात्र मित्रहो, एक नवी संस्कृती जन्माला आली आहे आणि एक विचित्र पायंडा पडायला सुरुवात झाली आहे. ही विचित्र परंपरा गुजरातहून सोयीस्करपणे आयात करण्यात आली आहे. सर्वप्रथम पंजाबच्या शेतकऱ्यांवर त्यांच्या आंदोलनाचे वेळी हा प्रयोग करण्यात आला होता आणि त्यानंतर ही परंपरा हळूहळू सर्व राज्यात पोहोचवण्यात आली आहे. आणि आता या परंपरेचा प्रवेश महाराष्ट्रात देखील हळूवारपणे झाला आहे. या परंपरेचा पहिला नियम मित्रहो असा आहे, लोकांच्या गरजांसाठी लोकांना वाटेल तसे ओरडू द्यावे, मोर्चे काढू द्यावेत
आंदोलने करू द्यावीत, त्यावर हवेत गोळीबार केल्यासारखी गोड भाषा आधी उपयोगात आणावी. जास्तच कानाला त्रास झाला तर पोलिसांकडून लाठीमार करवून घ्यावा. लाठ्यांनी लोक लंगडे झाले नाही तर अश्रुधुरांचा वापर करून लोकांना त्या जागेवरून हाकलून लावावे. कुणाच्या काय अडचणी, कुणाच्या काय मागण्या आहेत, काही एक घेणं देणं नाही. रामाला कामावर ठेवून अयोध्येच्या आड आस्थेचा अनागोंदी वापर करावा आणि साम दाम दंड भेदाने सत्तेत फक्त राहावे, ही विकृत मानसिकता जन्माला आली आहे. मित्रहो, आपल्यातलेच अनेक अंधभक्त स्वतःसोबत दुसऱ्यांना अंधारात ढकलण्याचं काम करीत आहे, हे लक्षात घ्या. शेतकरी आपल्या दयनीय अवस्थेला विसरून गर्व से कहो हम हिंदू है म्हणत फक्त 7,000 रुपये क्विंटल या भावाने कापूस विकत आहे. शासकीय कर्मचारी धास्तावलेल्या परिस्थितीत दररोज कामावर जात आहेत. कुणाची नोकरी केव्हा जाईल या भीतीने सांगितली ती कामे करीत आहेत. नवीन भरत्या बंद असल्याने 10 जणांचा अतिरिक्त भार एका कर्मचाऱ्याला सोसावा लागत आहे. मित्रहो, अनेक शासकीय कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. अनेक पदवी परीक्षांचे टाइम टेबल विस्कळीत झाले आहेत. शिक्षण क्षेत्र बुडण्याच्या बेतात आहे. काही मीडिया हाऊस, पत्रकार, यूट्यूबर देखील अंधभक्तीच्या जाळ्यात अडकलेले आहेत. मित्रहो, भ्रष्टाचार उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे आणि निवडणूक आयोग मात्र कायमचा अनंतात विलीन झाला आहे. लाज, लज्जा, जाणीव, शरम कुणालाच राहिलेली दिसत नाही. पंतप्रधान प्रत्येक भाषणात हवं तसं बोलत असतात. भाजपा देवभक्तीच्या मार्गाने धावत आहे आणि राहुलजींची काँग्रेस भरकटल्यासारखी वागत आहे. राष्ट्रवादीचे काका काटेवाडीत आणि पुतण्या स्वतःला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पदर धरून फिरतो आहे. शिवसेना बापासाठी भांडत आहे. रिपब्लिकनचे डोळे रडून लाल झाले आहेत. बहुजन समाज पार्टीत बहुजन आहेत की नाही कळायलाच मार्ग नाही आणि वंचित आघाडी अनेक उद्देशांनी आजपर्यंत वंचित राहिली आहे. वंचितचा प्रकाश कधी उजेडात येईल की नाही ही शंकाच आहे. मित्रहो, महागाई आकाशाला भिडली आहे आणि कोविडने अनेकांची शारीरिक ऊर्जा कायमची नाहीशी केली असल्याने इम्युनिटीच्या शोधात अनेक जण डॉक्टरांचे सोबती झाले आहेत. कुणाच्या अंगात लाडकी बहीण आली आहे तर कुणाला किसान निधीच्या भानामतीने घेरलं आहे. एसटीचा प्रवास लक्षात घ्या. एसटीचा प्रवास फुकट आहे म्हणून म्हातारे एक दिवस देखील घरी थांबत नाही. दररोज त्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. महिलांची अर्धी तिकीट आहे म्हणून प्रत्येक लग्नाच्या मांडवात महिला मंडळ मेकअप करून तयार दिसतात. एसटीने सवलत दिली पण गाड्यांना मात्र ब्रेक नाहीत, हे लक्षात घ्या. तुटलेल्या काचांची एसटी अजितदादांनी विरोधी पक्षात असताना तत्कालीन सरकारला सभागृहात दाखवली होती. नंतर फडणवीसांनी त्यांना 70,000 कोटींचा सिंचन दाखवल्यामुळे अजितदादा गुपचूप एसटीच्या तुटलेल्या खिडकीजवळ बसले आहेत. एकनाथरावांनी बाळासाहेबांचं मरणोपरांत अपहरण करून सत्ता मिळवली पण अजूनही मन भरलेलं दिसत नाही. राजसाहेब ठाकरे शून्यावर आऊट झाले म्हणून आता मैदानाच्या एका कोपऱ्यातून कॉमेंट्री करीत बसले आहेत. परळीचा भाऊ पहिल्या पत्नीच्या पक्षात नसल्याने पत्रकार परिषदेत व्यस्त आहे आणि त्यांची बहीण परळीच्या रिंगणातून पळण्यासाठी पत्रकारांपासून पळवाट शोधत आहे. सुरेश धस
सुरेश धस चाबी भरल्यासारखे सुरू झाले तेव्हापासून सुरूचे सुरूच आहे. तिकडे ती राणेंची लेकरं सकाळपासून मीडिया पुढे ठाण मांडून असतात आणि इकडे संजय राऊतांचा लाऊडस्पीकर दिवसभर जिकडे हवा जाईल तिकडे अगदी दिवसभर वाजत राहतो. मित्र हा सरकारी तमाशा बघताना ऐकताना मनोरंजन वाटते, पण हे मित्र हो अतिशय गंभीर आहे, हे अतिशय घातक आहे. असा आमचा महाराष्ट्र नव्हता ना, असा आमचा भारत देश होता. हा देश, हा महाराष्ट्र कुणी नासवला आहे हा शोध घेण्याची वेळ मित्र हो केव्हाच संपली आहे. आता काल परवा दिल्ली गेली, आता गल्ली देखील गेली. 2029ला मतदानाला गेले तरी मतदान होईल, नाही गेले तरी तुमचे मतदान होईल. त्या मतदानाला दान म्हणावं की पानदान, इथून पुढं मतदानाच्या रूपाने तुमची गरज नेत्यांना अजिबात राहणार नाही. हे बोडख्यात कायमचं भरून ठेवा आणि येणाऱ्या वाईट दिवसांसाठी सावध होऊन सज्ज रहा. आणि विदाऊट तिकीट फुल टाइमपास असा हा सरकारी तमाशा बघण्यासाठी आपापली जागा सांभाळून ठेवा. नमस्कार.